कुरेशी समाजाच्या वतीने आज व्यावसायिक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चामध्ये शेतकरी, वाहन चालक या मोर्चामध्ये सहभागी झाले। आपण शेतकऱ्यांना काय मागणी आणि ते आपण आता तहसीलदार साहेबांना आपण गेला काय मागणी काय नाही, बाजार चालू व्हावा, गाड्याची आडवाडी होणे, हे बजरंग दलच्या लोकांना कुठं तर थांबायला पाहिजे। हे जे लोक अन्याय करून आले याची बात आम्ही सहन करून घेणार नाही। मारतोड चाललाय याची बात होणार नाही। आपल्यासोबत मोर्चेकरी या ठिकाणी औसा शहरामध्ये सर्वपक्षीय आणि सर्व संघटनांचा मिळून एक मूक मोर्चा काढण्यात आला। त्यामध्ये शेतकरी, व्यापारी आणि कुरेशी हे सगळं या ठिकाणी उपस्थित होते आणि तहसीलदारच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला अशी विनंती केलेली आहे की आपण ज्या पद्धतीनं 1 महिन्यापासून सर्व कुरेशी समाजानं आपले व्यवहार बंद केलेले आहेत, खरेदी, विक्री आणि कटाई हे सगळे व्यवहार बंद केल्यामुळे खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। त्या ठिकाणी शेतकरी संघटनेचे सर्व अध्यक्ष आहेत। तर शासन आणि प्रशासनाला आमची अशी विनंती आहे, हे जे गोरक्षाच्या माध्यमातून जे गावगुंड रोडवर गाड्या अडवून पैसे काढून घेणं आणि मारहाण करणं, मग ते जनावरं गोशाळेमध्ये टाकणं, ते गोशाळेतील जनावरं मग ते बाजारात नेऊन विक्री करणं परस्पर, अशा पद्धतीचं सर्रास काम झालेलं आहे आणि त्याचे एव्हिडन्स आणि प्रूफ ते आमच्याकडे आलेले आहेत। त्यासाठी शासन आणि प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की आपण या सगळ्या मागण्यांचा गांभीर्यपूर्ण ह्याचा विचार करावा आणि हे सगळे धंदे बंद झाले पाहिजेत, या गोरक्षकांना आळा बसला पाहिजे आणि शेतकऱ्यांना, व्यापारी आणि कुरेशींना सवलत भेटली पाहिजे। राहिला गोवंशाचा कायदा, ते शेतकरी त्यासाठी लढत आहे। सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा रीट दाखल आहे। गोवंश कायदा हा शेतकऱ्यांचा विरोधातला कायदा कसा आहे, आता शेतकरी बी रोडवर येऊन सांगत आहेत। तर आता आपल्या मराठवाड्यातले विषय वेगळे आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातले विषय वेगळे आहेत। तिथं जर्सी गायचा विषय आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे। या महाराष्ट्रामध्ये जर्सी गायच्या माध्यमातून रोज 15,000 पिल्ले जन्माला येतात आणि त्याच्यातले जे मेल असतात ते 13,000 आणि फिमेल फक्त 2,000। तर तो खूप मोठा विषय आहे। शेतकरी ते बछडे सांभाळू शकत नाही आणि रोजचा 4 लिटर दूध तो बछडा पितो, ते शेतकऱ्यांना परवडणारे विषय नाही। हे जे आंदोलन आहे फक्त 10% याच्यामध्ये पुरेशी आहे, 90% शेतकरी आहे। हा विषय केवळ एका कुरेशी समाजाचा नाही, शेतकऱ्याशी निसर्गिक विषय असल्यामुळे शेतकरी संघटना आणि अनेक सगळ्या पक्षांची पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी झाले। पशुपालकांचा हा विषय तर जे अध्यक्ष आता आमच्या अफजलभाई जे अध्यक्ष आहेत जिल्ह्याच्या कुरेशी समाजाचे, त्यांनी विषय मांडलेले आहेत। हे विषय सोडून गोरक्षकापासून त्याचं संरक्षण झाले पाहिजे ही पहिली मागणी आहे। पोलिसांनी त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची त्यांची मागणी आहे की कुरेशी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे। औसा शहरामध्ये एक स्लॉटर हाऊस निर्माण झाले पाहिजे अशी त्यांची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। अशा वेगवेगळ्या मागण्यासाठी हा आजचा मोर्चा होता। पण मेन ह्याच्यातला जो गोरक्षकापासून त्यांना त्रास होतो त्याच्या विरोधात प्रतिबंध कायदा हातात घेणाऱ्या माणसांना कायद्याने त्या ठिकाणी योग्य अशी शिक्षा केली पाहिजे हीच त्यांची मागणी आहे। आणि गोरक्षकाच्या नावाखाली जो गोरख धंदा त्या ठिकाणी हे पकडलेले जनावर बाजारात घेऊन विकण्याचा जो गोरख धंदा चालू आहे त्याच्यावर प्रतिबंध लागला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी खरं तर भारत हा कायद्यानं चालणारा देश आहे आणि कायद्यानं चालत असताना इथं अनेक कायदे बनवले जातात आणि भारताची अर्थव्यवस्था बघितलं तर कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे आणि कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे। मग पशुपालन जर प्रमुख व्यवसाय असेल तर त्या पशूंचा बाजार झाला पाहिजे, खरेदी विक्री झाली पाहिजे आणि गेल्या 1.5 महिन्यापासून कुरेशी समाज हा प्रमुख व्यापारी आहे। या कुरेशी समाजानं शेतकऱ्याची पशु आहेत ते खरेदी विक्री करायचं बंद केलेलं आहे।
त्याच्यामुळे शेतकऱ्यावर प्रचंड मोठं संकट कोसळलेलं आहे. पण हे संकट जर कोसळलं असेल त्याला दूर करणं हे शेतकरी संघटनेची प्रमुख भूमिका आहे. आणि ही भूमिका घेऊन आज या मुक मोर्चात आम्ही आलोय. खरं तर आजचा हा मुक मोर्चा नाही तर शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश आज औशीच्या रस्त्यावर दिसून आलेला आहे. तर हा जर आक्रोश तुम्हाला दूर करायचा असेल तर सरकारची नैतिक जिम्मेदारी आहे की जी शेतकऱ्याकडे असलेलं जर पशुधन आहे त्या पशुधनाचा व्यापार आणि व्यवहार सुरू झाला पाहिजे. जर 15 सप्टेंबर पर्यंत हा व्यापार जर पूर्ववत नाही झाला तर सरकारच्या विरोधामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना प्रचंड मोठा आंदोलन उभा करणार आहे असा इशारा मी आपल्या माध्यमातून सरकारला देणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह जिजाऊ ब्रिगेड, मराठा महासंघ, वंचित ह्या सगळ्या सामाजिक संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत. हा कुण्या कुरेशी समाजाचा मोर्चा नसून हा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचं अर्थकारण जर अधिक सरळ करायचं असेल तर इथं जे संविधानानं जे अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करत वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटना सुद्धा जिवंत राहिल्या पाहिजेत. मात्र विनाकारण एखाद्या धर्माला एखाद्या जातीला टार्गेट करून जर त्याला छळलं जात असेल तर त्या छळण्याच्या विरोधात आम्ही आहोत. आम्ही सुद्धा हिंदू आहोत आणि हिंदू असताना दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करणं हे आमच्या हिंदुत्वामध्ये नाही. आणि म्हणून या ठिकाणी खरं हिंदुत्व जर काय असेल तर या ठिकाणी आम्ही दाखवतोय. आणि म्हणून दुसऱ्या धर्माला सुद्धा त्यांचे मूलभूत अधिकार त्यांनी जगावं कसं, खावं काय आणि प्यावं काय, ल्यावं काय हे त्यांना अधिकार घटनेनं दिलेला आहे. आणि तो अधिकार अबाधित राहिला पाहिजे म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली. तर हे होते मोर्चेकरी यांनी सांगितलेलं आहे की दुसरी ते सरकार दखल घेऊन न्याय करावा अशा पद्धतीचा निवेदन यांनी केलेलं आहे. विजय कवाळे, महाराष्ट्र.